नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते। मैत्रिणींनो, पावसाळा सुरू झालेला आहे। तुम्ही पाहू शकताय पावसाचं वातावरण किती छान आहे ते। तर आज आपण चाललेलो आहोत माझ्या माहेरी केरलीला। माझ्या बरोबर आहेत माझे मिस्टर प्रफुल्ल पाटील आणि स्वरा आणि डंबो। स्वरा डंबो, हाय। तर आज काय बेत आहे केरलीत? काय पाहिजे तुम्हाला? मटण करूयात का? मटण काय कायमच असते की, आता पावसाळा मस्त चालू झालेला आहे, काहीतरी वेगळं करा की। तर आता मस्त पाऊस पडत आहे, तर आज आपण माझ्या आजीच्या हातचा खेकड्याचा रस्सा करूयात। तर निघूया। या पाहुणा आजी सांग तरी मला खेकड्याचा रस्सा कसा करायचा? बाळ खेकड्याचं सांगा असं मोडलं नंतर हे असं काढायचं। आता हे उघडायचं आणि स्वच्छ करून धुवून घ्यायचं। हे नांग मोडून असं काढून घ्यायचं कवा। हा, हे असं आता काढून उघडून घ्यायचं आणि ह्यातली ही अशी घाण काढायची, ही अशी घाण काढायची आणि मग हे धुयाचं असा, हे धुवून घ्यायचं असं आणि परत त्याचा रस्सा बनवायचा। हे आता खेकडा आम्ही सारं पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या। हे नांग आता चुलीत घालून भाजून घ्यायचं, ते चांगलं लागते। आता हे बारीक नांग आहे तर हे चिचून खलबुज्यात घालून त्याचा अर्क काढून चाळणीत घालून रस्सा तयार करूया। हे आता आम्ही पाण्यात घालून घेऊया आणि ह्याचा अर्क काढूया। तर इथं आता आजीनं आपलं खलबत्त्यामध्ये नांग्या चेचून घेतल्यात। आपण आता मिक्सरला पण हे करू शकतोय। मिक्सरला करून आपण चाळणीने अशा पद्धतीनेच याचा अर्क काढू शकतो। तर आता आपण नांग्यांचा अर्क काढून घेतला, तर आता काय करायचं? आता आपण सौदा सगळा वाटून घ्यायचा। आता सौद्यासाठी जिरं घेतल्या, तीळ घेतलं, चटणी घेतल्या, मीठ, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर। आता तीळ आधी घाल, आता जिरं घाल। आता हे कोरडं चिचून घ्यायचं। आता यात तीळ जिरं बारीक झाल्यात, आता यात खोबरं घाल। हा, आता यात आलं, लसूण, कोथिंबीर घाल। आता आलं घातलं, यात लसूण घाल। यात कोथिंबीर टाक। आता ह्यो सौदा बारीक झालाय, खेकड्याच्या रस्स्याला फोडणी देऊया। हे नांग आता भाजलेलं आहे, हे आपण आता काढून घेऊया। हे आता
नांग भाजून घेतलेला हे आता सोलून खायला चवीला लागते चांगलं. खरंच की आजी छान लागतंय. बाळा असाच भाजून खेकडा चवीला चांगला लागते की ग. आम्ही पहिलं असंच भाजून खेकड्याचं नांग भांग सगळं खायत होतो. आम्हाला सर्दी कवा येत नाही म्हणून हे मातीचं भांड आहे. खेकड्याचा रस्सा यात छान होतं या. आता हे भांड तापलं या मातीचं. यात तेल घालून घेऊया. हा आता यात तेल तापलंय. आता चटणी टाकून घेऊया. आता आपण यात मसाला घालून घेऊया. आता आपण ह्यो मसाला भाजलाय. आता ह्यो अर्क घालून घेऊया. आता ह्यात आपण चवीसाठी मीठ घालून घेऊया. म्हणून हे रश्याला कट कसा आलाय बघ खेकड्याच्या. हे आता खेकड्याचं पेंद आहे तर हे आता आपण त्यात सोडून घेऊया. ह्याला आता एक उकळी आली की रस्सा खायला तयार आहे. ह्याला पेंद शिजायला वेळ लागत नाही. आता ह्यो खेकड्याचा रस्सा शिजला या. आता एक भाकरी टाकून तुला जेवाय घालतो. ह्यो आता रस्सा शिजला या. यात आता कोथिंबीर टाकून घेऊया. ही आता मी भाकरी ज्वारीची करायला लागलोय. ही कुठल्या बी ह्याच्याबरोबर तांदळाची असू नाचण्याची असू खेकड्याच्या रस्स्याबरोबर चवीला लागते. आता पाणी घेऊन पीठ मळतो. चुलीवरची भाकरी छानच होत्या. आम्ही रोज गॅसवर करतोय खरं ती चांगली लागत नाही. आम्ही इथनं मागं चुलीवर भाकरी करून छान लागते म्हणून आम्ही कायम चुलीवर भाकरी करतोय. खेकड्याच्या रश्याबरोबर भाकरी चवीला असते. आता ही रश्यावर भाकरी कशी म्हणून फुगली आहे बघ. हा ही चुलीवरची भाकरी कशी छान भाजली आहे बघा. ही भाकरी बघा चुलीवरची भाकरी कशी आहे आणि आपण रोज गॅसवर करतो ती कशी असते. मी आता भाकरी करत करत भात शिजत ठेवलाय. तो झालाय काय तयार बघूया. भात आता झालाय तयार. म्हणून आता भात तयार झालाय. भाकरी तयार झाली. त्या खेकड्याचं सांबार तयार झाले. आता तुम्हाला जेवाय घालतो. बस जेवाय वाढून जाऊया पप्पू. हा मला की गरम ज्वारीच्या भाकरी गरम गरम खेकड्याच्या रश्याबरोबर खाऊन बघा टेस्ट कशी लागते. हा आषाढ महिन्यात हा खेकडा मासा
मटण, अंडी हे मांसाहारी सगळं खायचं असते. श्रावण महिन्यात आपण खात नसतोय. तेव्हा आमच्या जावई बापूसने आम्ही आज खेकड्याचा रस्सा बनवलाय. कसा लागतोय बघूया. ह्या जावई बापू खेकड्याचा रस्सा आमच्या सासूबाईंनी केलाय. कसा लागतोय बघा. खाऊन बघू काय. हा बघा. आजी खेकड्याचा रस्सा एक नंबर झालाय. खावा चवीनं भरपूर. आमच्या इकडे असंच असतंय. छान झालाय. छान. तर आवडला काय आजचा बेत? एक नंबर झालाय आजचा बेत. मस्त. तर मैत्रिणींनो, इथं आज माझ्या आजीने खेकड्याचा रस्सा बनवलेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.